मित्रांनो, आपण आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये जे आपले सीएनसीचे व्हीएमसी जी कोड आहेत त्याची माहिती पाहिली आपण G70, 71, 72 आणि 73 पर्यंत, आणि सोबतच आपण G83 या कोडचा सुद्धा अभ्यास केला होता. आता त्या समोरचे कोड आहे G74, G75 आणि G76 याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे, याचा अर्थ समजून घेणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नुसतं अर्थ समजून उपयोग नाही, त्याचं अप्लिकेशन पण आपल्याला समजलं पाहिजे. तर आपण तेच याचा डीप स्टडी करणार आहे. सायकल तर आपण इंडिव्हिज्युअल शिकणार आहे, पण आज फक्त आपण इंट्रोडक्शन शिकणार आहे. तर बघा, G74 हे काय आहे? G74 ही आहे फेज ग्रोइंग सायकल. बघा, ही काय? फेज ग्रोइंग सायकल आहे. ओके, तर आपण G74 चा यूज करून फेज ग्रो आपण करू शकतो. हे बघा, या ठिकाणी फेज ग्रोइंग दिलेलं आहे, दाखवलंय तुम्हाला मी. या प्रकारचं आपल्याला ग्रो करायचं असलं तर आपण फेज ग्रोइंग सायकलचा यूज करून त्या ठिकाणी फेज ग्रो करू शकतो. तुम्हाला मी एक अटॅचमेंट मध्ये पण दाखवलेलं आहे की कशा प्रकारे फेज ग्रोइंगचं ऑपरेशन मशीनवर केलं जात आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फेज ग्रोइंग ऑपरेशन होत असतं. पण हे फेज ग्रोइंग ऑपरेशन होत असताना आपण G74 सोबत कशी मांडणी करतो, त्याचा ब्लॉक कसा आपण लिहितो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. बघा मित्र, ही खूप महत्वाची पायरी आहे आणि हे जर तुम्ही शिकले तर तुम्हाला ग्रुविंगचा प्रोग्राम एकदम इझी येईल. कारण तुम्हाला जे मेन आहे तेच मी सांगणार आहे. नंतर काय, वरचा ढाचा सेम राहील, खालचा प्रोग्राम ढाचा सेम राहील. फक्त हा जो मेन कन्सेप्ट आहे या कॅन सायकलचा, हाच खूप महत्वाचा आहे. तर बघा, याची मांडणी कशी असते G74 ची. काय असते सुरुवातीला? फॉर एक्झाम्पल हा जॉब घेऊ आपण, हा 1 नंबरचा जॉब घेऊ आपण. तर यामध्ये काय आहे की आपल्याला इथं या ठिकाणी ग्रूव्ह मारायचा आहे, बरोबर आहे. 40 mm ही डायमीटर आहे आणि हे इथपर्यंत 50 mm, म्हणजे पर साइडला 5 mm चा ग्रूव्ह आहे. ओके, ही 5 mm चा आहे, बरोबर आहे ना. आणि समजा आपली इन्सर्ट 3 mm ची आहे. इन्सर्टची विड्थ आपली, समजा आपली इन्सर्टची विड्थ आहे 3 mm. ओके, ही आपली इन्सर्ट आहे 3 mm ची इन्सर्ट आपली. ओके, तर या 3 mm च्या इन्सर्टने आपल्याला काय करायचं आहे? ग्रुव्हिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. तुम्हाला मी फक्त जस्ट इंट्रोड्यूस करत आहे. ओके, आपण प्रोग्राम पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह बघणार आहे, त्याच्यात नो डाऊट. फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहे मी. तर बघा, याची मांडणी कशी राहील? सुरुवातीला काय राहील? सुरुवातीला राहील समजा G0. लक्ष द्या, कारण खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे याच्यावर बाकीचं पूर्ण प्रोग्रामिंग डिपेंड आहे. हे आपली प्रोग्रामिंगची आता स्टेप आहे, पायरी आहे पहिली. बघा, G0 आणि मग आपला टूल कुठे आला पाहिजे? पहिल्यांदा सुरुवातीला आपला टूल इथं आला पाहिजे, बाहेर आला पाहिजे, असा या ठिकाणी लोकेट झाला पाहिजे टूल आपला. ओके, असा आपला टूल लोकेट झाला पाहिजे या ठिकाणी. तर मग काय होईल? G0 x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू फायनल आपण इथं ऑफसेट घेणार आहे, या साईडला टॉपला ठेवून आपण इथं ऑफसेट घेणार आहे आपल्या याच्या विड्थचा, x चा. तर मग हे 3 mm आहे, तर मग आपण x ला काय करू? 40च ठेवू. x ला 40.0. ओके, x ला आपण 40.0 आणि z ला प्लस ठेवू आपण, z ला 3.0, बरोबर आहे. हे आपला पहिला ब्लॉक राहील. मग नंतर काय आहे? G74 पुढचा ब्लॉक G74. नंतर काय? R1 म्हणजे काय? रिट्रॅक्टिंग. याची मांडणी झाली G74 R1 म्हणजे 1 mm रिट्रॅक्ट झाला पाहिजे, बरोबर आहे. नंतर काय राहील? G74. तुम्हाला ज्यावेळेस आपण फेज ग्रू ऑपरेशन परफॉर्म करतो त्यावेळेस तुम्हाला फायनल ग्रूवची डायमीटर आणि पहिली डायमीटर दोन्ही माहित पाहिजे. तर पहिली आपण ज्या अर्थी इथं आपण 0 पकडलेला आहे, आपण या फेजला 0 पकडलेला आहे, म्हणजे हा गाईड होईल पहिल्यांदा, बरोबर आहे. तर ही आपण 40 पकडू शकतो, बरोबर आहे. पण जेव्हा आपल्याला फायनल डायमीटर घ्यायची आहे, इथं किती दिलं आहे? 50 दिलेलं आहे, बरोबर आहे. आपली इन्सर्ट कितीची आहे? 3 mm ची आहे. मग रॅडियली 50, तर मग डायमेट्रिकली किती? 3 2 6, बरोबर आहे. तर रॅडियली तो 3 mm घेईल, तर डायमेट्रिकली 6 mm होईल, बरोबर आहे ना. तर मग काय करायचं या केसमध्ये? ही डायमीटर इथे 50 आहे ना, मग 50 वजा 6 करायचं, किती येईल? 44. मग आपली फायनल डायमीटर काय होईल? 44 आपली फायनल डायमीटर होईल. तर 40 आणि 44 या दोन डायमीटर मध्येच आपल्याला काम करायचं आहे, बरोबर आहे. तर मग काय होईल? G74 x किती येईल? किती आहे? x 44. x 44. आपला z किती आहे? -10 mm. z -10 mm. नंतर काय होईल? p काय असतो? p असतो एक्स ऍक्सिसला डेप्थ ऑफ कट, स्टेपिंग इन एक्स ऍक्सिस.
एक्स ऍक्सिसला किती स्टेपिंग होईल, पहिल्यांदा 2 mm, पहिल्यांदा आता तो आहे तेवढी स्टेपिंग घेईल, नंतर आता 3 mm, पहिल्यांदा तो 3 mm फुल स्टेपिंग घेईल, पण पुढची स्टेपिंग किती घेईल, समजा पुढची स्टेपिंग तुम्हाला जर 2 mm द्यायची असेल तर मग काय सांगू, पी 2000, बरोबर आहे. तुम्ही एक्स ला 2 mm स्टेपिंग दिली, आणि क्यू म्हणजे काय, आपल्या झेड ला स्टेपिंग, झेड म्हणजे किती mm स्टेप घेतल्यानंतर बाहेर येईल तो ते द्यायचं तुम्हाला. मग क्यू किती करू आपण, क्यू करू आपण 3000, ओके. आणि फीड एफ 0.05. तर अशा प्रकारे याची मांडणी असते, कशाची, फेज ग्रोच्या प्रोग्रामची. असा ब्लॉक असतो. हाच ब्लॉक खूप महत्वाचा आहे, बाकी काही नाही. बाकी तुम्हाला वर जे जनरल आहे तेच टाकायचं, खाली जे जनरल तेच टाकायचं. हे तुम्हाला जस्ट फॉर इन्फॉर्मेशन सांगत आहे मी. नंतर आपण एकदम डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करणार आहे याच्यात, नो डाऊट. फक्त तुम्हाला सायकल सोबत मी इंट्रोड्यूस करत आहे, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड सायकल आपली G75 आहे ओडी ग्रुविंग सायकल, ओडी ग्रुविंग, ओके. ओडी ग्रुविंग सायकल G75 आपली. तर G75 सायकल ओडी ग्रुविंग करत असताना हा हे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी ड्रॉइंग मध्ये दाखवलेली आहे. तर या ड्रॉइंग मध्ये काय केलेलं आहे, डायमीटर 30 आहे टोटल. तर डायमीटर 30 या जॉबला आपल्याला 20 चा इथे या ठिकाणी ग्रू मारायचा आहे. आपली फायनल डायमीटर काय 20 mm ची, बरोबर आहे. आणि रॉ डायमीटर इथे 30 mm आहे, आणि आपल्याला हे 10 mm विड्थला आपल्याला ग्रू मारायचा आहे. तर या ठिकाणी ग्रुविंग ऑपरेशन करत असताना काय करायचं आहे, या ठिकाणी ग्रुविंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला. मग कसं करायचं, याचा ब्लॉक कसा राहील ते पण आपण बघूया. आता नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट आहे आपलं G75 ओडी ग्रुविंग सायकल, बरोबर आहे. तर G75 ओडी ग्रुविंग करत असताना तुम्हाला मी दाखवलं ओडी ग्रुविंग कशा प्रकारे होते. तुम्हाला अटॅचमेंट मध्ये बघून घ्या तुम्ही, तुम्हाला दिसत असेल ओडी ग्रुविंग कशा प्रकारे होते, त्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला. तर ही ड्रॉइंग बघा ओडी ग्रुविंग साठी. समजा हा मोठा डायमीटर 30 mm आहे, आणि आपला ग्रू करायचा आहे 20 mm डायमीटर पर्यंत, आणि 10 mm चा ग्रू आहे. इथून 10 mm सोडून पुढे 10 mm चा ग्रू करायचा आहे. समजा अशी ड्रॉइंग आहे. तर मग ग्रुविंग कसं करायचं, तुम्हाला मी याचा पण मास्टर ब्लॉक दाखवतो, कशा प्रकारची रचना असते तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही ते बघून त्या प्रकारे इमॅजिन करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं हेच आहे, बाकी काही नाही. बाकी वरचा मॅटर आणि खालचा सेमच असते, ती कुठे चेंज होत नसतो. त्याच्यामुळे तुम्ही हा मेन ब्लॉक समजून घ्या, याची रचना बघा कशी असते, ओके. हा खूप महत्वाचा भाग आहे. तर बघा G75 ची काय असते, पहिल्यांदा काय G0, पहिले G0 x कुठं आणून ठेवायचा, डायमीटर 30 च्या 1 mm वर x 31.0, आणि z किती आहे, इथं 0 आहे आपला, बरोबर आहे. तुम्हाला मी कोऑर्डिनेट काढणे शिकवणार आहे, तरी बघून घ्या. फक्त जस्ट सुरुवातीला ओव्हरलुक आहे. या z पासून हा किती आहे आपला, हा इन्सर्ट असा राहील ओडी ग्रुविंगचा, असा वर राहील असा इन्सर्ट, बरोबर आहे. हा आपण समजा 3 mm चा, ओके. हा आपला इन्सर्ट आहे ओडी ग्रुविंगचा, ओके. हा 3 mm चा इन्सर्ट आहे. हा इन्सर्ट, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, आपण हा पॉइंट या पॉइंटचा ऑफसेट घेतलेला आहे, बरोबर आहे. मग हा सरळ समोर येईल, कुठं इथं येईल, तर तो अशी पोझिशन घेईल, अशी पोझिशन घेईल तो, बरोबर आहे. असा येईल तो पहिल्यांदा. तर मग याला या फेसच्या वर ठेवला आपण 1 mm म्हणजे 31.0, आणि झेड ला किती ठेवायचं, झेड -10 प्लस हे 3 आहे म्हणजे 13 mm, झेड -13.0 म्हणजे काय, वर आहे, हवेत आहे असं त्याच्या कंडिशनला. नंतर काय होईल, G75 R1.0 म्हणजे रिट्रॅक्टिंग डिस्टन्स 1 mm, बरोबर आहे. नंतर पुढचा ब्लॉक कायचा, G75, ओके. x फायनल x ची व्हॅल्यू किती आपली 20 mm, बरोबर आहे. फायनल व्हॅल्यू याची 20.0, ओके. नंतर z मायनस किती 20 mm, हे 10 आणि हे 10 किती -20.0. नंतर p, आपला p काय असतो तुम्हाला सांगितलं मी. p काय असतो आपला, p असतो x ऍक्सिसला स्टेप ओव्हर, स्टेपिंग इन x ऍक्सिस. मग किती घ्यायची स्टेपिंग, 2 mm घेऊ आपण, म्हणजे 2000. p किती आपला 2000. q काय असतो, p आपली x ऍक्सिसला स्टेपिंग आहे, आणि q काय आपला z ऍक्सिसला आहे, म्हणजे या समोर स्टेपिंग किती घ्यायची. मग q ची स्टेपिंग किती घ्यायची, डायमीटर आपला इन्सर्टचा विड्थ आपला 3 mm आहे, याला आपण 2 घेऊ शकतो, म्हणजे q सुद्धा आपण 2000 घेऊ शकतो, बरोबर आहे.
PQ झाले, यानंतर फीड F 0.05. तर अशा प्रकारे या ब्लॉकची रचना असते. याच्यावरून तुम्ही इझिली तुम्ही फेस ग्रुविंगचे आणि ओडी ग्रुविंगचे प्रोग्राम बनवू शकता, कारण हेच ब्लॉक खूप महत्वाचे असतात. ओके, यानंतर आहे G76 सांगतो मला याच्यानंतर. तर आता यानंतर शेवटचा आहे G76 ला म्हणतो मल्टिपल थ्रेड कटिंग सायकल. बरोबर आहे. तर मल्टिपल थ्रेड कटिंग सायकल याला काय म्हणतात, कारण याच्यामध्ये आपण आयडीचे थ्रेड करतो, ओडीचे थ्रेड करतो, टेपर थ्रेड करतो, याच्यामध्ये बरेचसे आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, म्हणजे म्हणतात मल्टिपल थ्रेड कटिंग सायकल. ओके, तर याच्यामध्ये आपण एनपीटी आणि एनपीटीएफ थ्रेड पण मशीनिंग करू शकतो. एनपीटी आणि एनपीटीएफ या थ्रेड बद्दल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. पुढे आपण जेव्हा काही व्हिडिओ बनवू एखादा, तर त्यावेळेस मी तुम्हाला स्पेसिफिक सांगेन. ते अमेरिकन स्टँडर्डचे थ्रेड आहेत, एनपीटी आणि एनपीटीएफ. ते टेपर थ्रेड असतात. त्याच्याबद्दल आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करूयाच नंतरच्या व्हिडिओमध्ये, एखाद्या व्हिडिओमध्ये बघू आपण. तर G76 याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, G76 हा खूप जास्त वाईडली यूज होणारा कॅन सायकल आहे. कारण काय की 2 ब्लॉक मध्ये पूर्ण प्रोग्राम संपून जातो, पण 2 ब्लॉक मध्ये स्पेसिफिक पूर्ण डाटा भरावा लागतो, पूर्ण A to Z पूर्ण डाटा भरावा लागतो 2 ब्लॉक मध्येच. तर बघा काय असतं, समजा असं एखादा तुमचा जॉब आहे, हा एक जॉब आहे तुमचा, समजा हा एक जॉब आहे आणि या जॉबवर तुम्हाला थ्रेडिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. समजा याच्यावर तुम्हाला हे असं थ्रेडिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके, मी ड्रॉइंग मध्ये खास नाही काढलेले आहे, पण तरी समजून घ्या फक्त जस्ट तुम्ही. समजा या जॉबवर तुम्हाला थ्रेडिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, तर मग काय कराल तुम्ही, पहिल्यांदा याचा ब्लॉक कसा राहील तुम्हाला मी समजून सांगतो. ओके, तर याचा ब्लॉक कसा राहील, G76 पहिल्यांदा, नंतर P राहील आणि P सोबत 3 असे ब्लॉक राहतील. P सोबत पहिला ब्लॉक म्हणजे काय, फिनिश पास किती आहेत, पहिला ब्लॉक फिनिश पास किती आहेत. ओके, 3 फिनिश पास, नंतर म्हणजे थ्रेडिंग झाल्यावर 3 फिनिश पास त्याच्यावर लागल, P03. नंतर याचा अँगल किती आहे, म्हणजे तुमचे जे थ्रेडिंग करता ते थ्रेडिंग मॅट्रिक्स जर असली तर 60 थ्रेड अँगल. ओके, आणि हा जो असतो हा चांफर असतो, 0.0 सेंटरचा हा चांफर असतो, हा चांफर. ओके, हा 0.0 म्हणजे चांफर आणि शेवटी काय थ्रेडचा अँगल 60 डिग्री. बरोबर आहे. G76 P03 म्हणजे फिनिश पास 3 आणि हे चांफर आहे. ओके, आणि हे काय 60, हे काय मेट्रिक मध्ये म्हणून 60 आहे. बरोबर आहे. झालं. नंतर काय असते क्यू म्हणजे काय, मिनिमम डेप्थ ऑफ कट. आपल्या जे पास असतात कटिंगचे, थ्रेड कटिंगचे, तर पहिला पास सोडून बाकीचे जे पास आहेत त्याचा डेप्थ ऑफ कट, पहिल्या पासचा नाही, पहिला पास सोडून बाकीच्या पासचा. तर मग किती राहावा पाहिजे, समजा आपण टाकू 100 मायक्रॉन बाकीच्या पाससाठी. बरोबर आहे. PQ नंतर आर काय टाकायचा, आर काय असतो त्याच्यामध्ये, याच्यामध्ये आर असतो की आपण फिनिशिंग साठी किती अमाऊंट ठेवणार आहे. मग फिनिशिंग साठी आपण 200 मायक्रॉन, समजा आर 200. ओके, तर हा झाला पहिला ब्लॉक याचा. बघा किती डिस्क्रिप्टिव्ह आहे. याच्यामध्ये फिनिश पास किती आहे, चांफर किती ठेवायचं आहे, परत मेट्रिक आहे की BIS चे ते पण दाखवायचं आहे, परत क्यू आहे. क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे पहिला पास सोडून बाकीच्या पासचा किती डेप्थ ऑफ कट ठेवायचा, रेडियली 100 मायक्रॉन म्हणजे डायमेट्रिकली 200 मायक्रॉन. नंतर आर आहे, आर म्हणजे किती अमाऊंट स्टॉक ठेवायचा फिनिश पासला, ते दिलं आपण 200 मायक्रॉन. नंतर परत G76, बघा 2 ब्लॉक मध्ये सर्वच कव्हर केलेलं आहे. G76 नंतर एक्स इथं काही मिनिमम डाया कसा काढायचा तुम्हाला मी आपल्या जेव्हा आपले थ्रेडिंगचे चालू होईल कॅन सायकल शिकवणं तेव्हा तुम्हाला शिकवेल मी. ते खूप डिस्क्रिप्टिव्ह होते पण तुम्हाला ते शिकवेल. एक्स काय मिनिमम डाया टाकायचा, नंतर एक्स नंतर झेड किती डेप्थ जाणार आहे, 20 mm जाणार आहे, 10 mm जाणार आहे. समजा हे 15 mm आहे तर -15. बरोबर. काय थ्रेडची डेप्थ, थ्रेड डेप्थ. नंतर झेड, नंतर परत काय परत पी टाकायचा. आता हा पी काय आहे, हा पी जो येईल हे होईल आपल्या थ्रेडची डेप्थ. वन साइड थ्रेडची डेप्थ कशी काढायची तुम्हाला शिकवली मी. थ्रेडची डेप्थ काढायला फॉर्म्युला आहे 0.613 इंटू पीच. असं जर केलं आपण 0.613 इंटू पीच म्हणजेच काय होईल थ्रेड डेप्थ. आपण हे सर्व शिकणार आहोत. जस्ट लक्षात घ्या फक्त इथं काय तुमचं थ्रेड डेप्थ जे असेल ते व्हॉट एव्हर.
समजा 1032 आहे म्हणजे एवढे मायक्रॉन्स, तर मायक्रॉन्स मध्ये थ्रेडची डेप्थ, बरोबर आहे. ही जर थ्रेड डेप्थ. नंतर काय क्यू, हा क्यू करायला आता हा क्यू राहील पहिला पास किती राहील तुमचा, फर्स्ट पास रफ पास होता पहिला, तर रफ पास तुमचा समजा 200 मायक्रॉन म्हणजे किती 0.2 राहील, तर रेडियली 0.2 आणि ऍक्सिल काय घेईल तो 0.4 घेईल, बरोबर आहे. पी क्यू. नंतर फीड, जो काय फीड असेल, फीड समजायला आपण पकडू 1.75 समजू, जो पीच असेल तोच फीड असेल, पीच इज इक्वल टू फीड असतात, बरोबर आहे ना. ज्याचे जे पीच असेल ना, पीच इज इक्वल टू फीड असते आपली याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हा ब्लॉक राहील याचा, बरोबर आहे. हा काय राहील आपला थ्रेड डेप्थ राहील आपली, थ्रेड डेप्थ राहील. फक्त जस्ट तुमच्या माहितीसाठी आहे, आपण नंतर जेव्हा थ्रेडिंग शिकू तेव्हा तुम्हाला मी पूर्ण टिप्स शिकवणार आहे. हा क्यू राहील, हा राहील फर्स्ट पासचा किती अमाऊंट आहे 0.4 चा फर्स्ट पास लागेल, 0.2 दिलेला आपण क्यू 200 मायक्रॉन, बरोबर आहे. नंतर हे फीड म्हणजे काय पीच आहे. तर अशा प्रकारे रचना असते जी 76 ची. तर या प्रकारे जी 74, जी 75, जी 76 यांचं वर्किंग आहे, यांचे ब्लॉक्स आहेत. हे ब्लॉक्स तुम्ही लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला हे ब्लॉक्स जर लक्षात आले तर तुम्ही आरामात फेस ग्रुइंग, ओडी ग्रुइंग आणि थ्रेडिंगचे प्रोग्राम बनवू शकता, आरामात बनवू शकता. कारण याच्यावर फक्त काय होमिंग आहे, टूलचा नंबर आहे, आरपीएम द्यायचे आहे, शेवटी होमिंग करायचं आहे, M30 प्रोग्राम एंड करायचा आहे, बाकी काहीच नाही. बाकी तुम्ही 74चा जो मेन तुम्हाला सांगितला ढाचा मधला 2 ब्लॉक्स ते लक्षात ठेवा, 75चे ब्लॉक्स लक्षात ठेवा, 76चे ब्लॉक लक्षात ठेवा. बाकी वरचं काय, वर फक्त काय टूल चेंज, G21, G40, नंतर G28, U0, G28, W0, नंतर टूल नंबर 0404 किंवा 0505, नंतर तुमचं G96 किंवा G97, सॉरी तुम्ही थ्रेडिंगला G97 वापरा कारण फिक्स आरपीएम असतात. G97 आणि M4, M3 किंवा M4 जे टूल लेफ्ट हँड आहे, राईट हँड आहे, M3 किंवा M4. ओके. नंतर आरपीएम द्या त्याला 500 600 जे असेल ते आरपीएम द्यायचे. नंतर काय होईल तुमचा, लगेच तुम्ही या ब्लॉक पर्यंत यायचा, हा ब्लॉक टाकला, ब्लॉक संपला की लगेच तुम्ही X 50.0 म्हणजे तुमचा वर जाईल आणि लगेच खाली काय तुम्ही Z 100.0, बरोबर आहे, जी रॅपिड मध्ये. नंतर G28, U0, G28, W0, M30 प्रोग्राम संपला. सगळ्याला 3 तसंच आहे, काहीच नाही, एकदम सोपा प्रोग्राम आहे याचा. तर तुम्ही हे ब्लॉक्स जे मला सांगितले मी तुम्ही लिहून घ्या, लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला प्रोग्राम मध्ये खूप उपयोग पडेल हा. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फ्रेंडना शेअर करा. थँक्यू.